हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. अँड TCS अँड IBPSने घेतलेल्या एक्झाम्सचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात आहेत. आणि हे सर्व क्वेश्चन सध्या सर्व एक्झाम्समध्ये रिपीट होत आहेत. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, एक्झाम स्पेसिफिक असणार आहेत. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. Identify the appropriate idiom for the underlined phrase as per the given situation. The organization you are working for is highly corrupt. Assistant Cooperative Officer 2023चा क्वेश्चन आहे. हायली करप्टसाठी appropriate idiom. Bite at the cherry, tough cookie, as red as a cherry, rotten to the core. कोणतं idiom येईल हायली करप्टसाठी? तर बाईट ॲट दी चेरीचा अर्थ असतो an opportunity to do something, संधी. टफ कुकी म्हणजे अनइमोशनल व्यक्ती. ॲज रेड ॲज चेरी म्हणजे रागाने लाल होणे. रोटन टू दी कोर, रोटन म्हणजे कुजलेला, टू दी कोर मुळापर्यंत, गाभ्यापर्यंत, आतपर्यंत कुजलेला. डिसऑनेस्ट, हायली करप्ट, ऑप्शन डी तुमचं करेक्ट आन्सर. हायली करप्टसाठी मोस्ट ॲप्रोप्रिएट इडियम असते रॉटन टू दी कोर. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the most appropriate antonym of the underlined word. Some neon shades of green can be eye-catching. Eye-catching साठी करेक्ट antonym शोधायचा आहे. Emphatic, riveting, obscure, florid. तर eye-catchingचा अर्थ असतो लक्ष वेधून घेणारे, लक्षवेधी, अट्रॅक्टिव्ह, अपीलिंग. antonym काय येईल? तर obscure येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. obscure म्हणजे अस्पष्ट, अनक्लिअर, डीम, डल, वेग, अननोन. ठीक आहे. इम्फॅटिकचा अर्थ असतो परिणामकारक, इफेक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह. रिवेटिंगचा अर्थ काय असतो? एक्साइटिंग, इंटरेस्टिंग. फ्लोरिड, भडक रंगाचा. ठीक आहे. आय कॅचिंगचं करेक्ट अँटोनिम येईल ऑब्स्क्युअर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर 2023चा क्वेश्चन आहे. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर लेजिस्लेशनची स्पेलिंग काय असते? तर LEGISLATION. आय येत नाही. लेजिस्लेशन म्हणजे कायदा. नोटोरायटीची स्पेलिंग काय असते? नोटोरायटी म्हणजे बदनामी. NOTORIETY. इथे TE आलेला आहे, सो ही सुद्धा इनकरेक्ट स्पेलिंग आहे. टेरेसची स्पेलिंग TERRACE, टेरेस, गच्ची, सो ही सुद्धा इनकरेक्ट स्पेलिंग आहे. फॉलेशियस काय असते? फॉलेशियसची स्पेलिंग तर FALLACIOUS, फॉलेशियस. फॉलेशियस म्हणजे चुकीचा, इनॲक्युरेट. सो ऑप्शन डी येईल तुमची करेक्ट स्पेलिंग. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. मेक समवन्स माउथ वॉटर. डू समथिंग टू मेक समवन फील व्हेरी अँग्री. कुक समथिंग व्हेरी स्पायसी फॉर समवन टू ईट. Give someone something very hot to drink to create a desire or appetite in someone. Make someone's mouth water. तर एखाद्यामध्ये इच्छा किंवा भूक निर्माण करणे. टू क्रिएट ए डिझायर और ॲपेटाईट इन समवन. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मेक समवन्स माउथ वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन. इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रॅमॅटिकल एरर. आय कॅन स्विम व्हेरी फास्ट वेन आय वॉज ओनली 5. कोणत्या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल एरर? व्हेरी फास्ट, आय कॅन स्विम, वेन आय वॉज ओनली 5. जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मी स्विम करू शकत होतो, पोहू शकत होतो. पास्टची गोष्ट आहे, भूतकाळातील गोष्ट आहे. कॅन प्रेझेंटची ॲबिलिटी दाखवते, कुड पास्टची ॲबिलिटी दाखवते. इथे पास्टची गोष्ट आहे त्यामुळे कॅन येणार नाही. आय कुड स्विम असं यायला पाहिजे होतं. या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय कॅन स्विम न येता आय कुड स्विम यायला पाहिजे होतं. ठीक आहे. पास्टची गोष्ट आहे, पास्टची ॲबिलिटी दाखवण्यासाठी कुडचा यूज करतात आणि प्रेझेंटची ॲबिलिटी कॅनने दाखवतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द इडियम और फ्रेज. पाय इन द स्काय. टू फील एक्साइटेड ऑल द टाइम. अनफुलफिल्ड ड्रीम्स. The illusory aspects of future benefits. To think of food all the time. Pie in the sky. तर काय असतो याचा अर्थ?
तर याचा अर्थ असतो ए व्हेरी अनलाइकली और अनरिअलिस्टिक गोल और प्लॅन, रॉंग आयडिया, द इल्युजरी एक्सपेक्ट्स ऑफ फ्युचर बेनिफिट्स. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वर रिस्पॉन्सिबल फॉर विनिंग द ट्रॉफी. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. नो इम्प्रूव्हमेंट. द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वॉज, ॲज द कॅप्टन विथ द प्लेयर्स वर, द कॅप्टन ऑल्सो द प्लेयर्स वर. तर काय येईल करेक्ट आन्सर? तर सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज आलं आहे. ॲज वेल ॲज ही एक प्रेपोजिशन फ्रेज आहे अँड ॲज वेल ॲजच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि वर्ब याच्याच अकॉर्डिंग येते. द कॅप्टन सिंग्युलर आहे, वर्ब सिंग्युलर यायला पाहिजे की प्लुरल? तर वर न येता वॉज यायला पाहिजे, सिंग्युलर यायला पाहिजे. द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वॉज. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲज वेल ॲजच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि वर्ब आहे त्याच्या अकॉर्डिंग असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate antonym of the word given in brackets to fill in the blank. There was no dash proof that the records had been tampered with. Obscure, elusive, concrete, vague. There was no dash proof that the records had been tampered with. Intangible चं करेक्ट antonym ओळखायचं आहे. तर intangible म्हणजे अनटचेबल, अनरियल, स्पर्श करता येत नाही असं, नॉन फिजिकल. antonym येईल कॉन्क्रीट. ऑप्शन सी. कॉन्क्रीट म्हणजे ठोस, कॉन्क्रीट प्रूफ, ठोस पुरावा, जेन्युअन पुरावा, ॲक्च्युअल, प्रत्यक्ष, खरा, दिसणारा. ठीक आहे. ऑब्स्क्युअर खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते सिनोनिम अँटोनिममध्ये. ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट, अनक्लिअर, डीम, डल, वेग, अननोन. इल्युसिव्ह म्हणजे मायावी, ट्रिकी. वेग ऑब्स्क्युअरचं सिनोनिम आहे वेग, अस्पष्ट, अनक्लिअर, ऑब्स्क्युअर, डीम, डल, डाउटफुल, अनसर्टन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. ही सेड टू द हॉटेल मॅनेजर, कॅन यू टेल मी द टेरिफ ऑफ रूम्स. काय येईल करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन? तर रिपोर्टेड स्पीचमध्ये प्रश्न विचारलेला आहे, कॅन यू टेल मी द टेरिफ ऑफ रूम्स. इंटेरोगेटिव्ह आहे, कॅन आहे, इनडायरेक्टमध्ये काय बनेल? कूड बनेल. ऑप्शन्समध्ये चेक करा. ऑप्शन एमध्ये कॅन आले, एलिमिनेट होईल. बीमध्ये सुद्धा कॅन आले, एलिमिनेट झालं. सीमध्ये टेल आले, सी सुद्धा एलिमिनेट झालं. कूड फक्त ऑप्शन डीमध्ये आहे, सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्टमधल्या कॅनचं इनडायरेक्टमध्ये कूड होते. ठीक आहे. ही आस्क्ड दी हॉटेल मॅनेजर इफ ही कुड टेल हिम द टेरिफ ऑफ रूम्स येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct idiom to substitute the underlined segment. Notwithstanding tall claims and premises, no government has been able to remove corruption and inefficiency in administration. Remove corruption and inefficiency in administration साठी correct idiom शोधायचा आहे. Make both ends meet, cut the Gordian knot, clean the Augean tables, fish in troubled waters. No government has been able to remove corruption and इनइफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन. प्रशासनातील भ्रष्टाचार आणि इनइफिशियन्सी, अकार्यक्षमता दूर करू शकलेले नाही. तर मेक बोथ एंड्स मीट्सचा अर्थ असतो काटकसर करणे, कसं तरी भागवणे, गरजेपुरता थोडेसे पैसे असणे. कट दी गॉर्डियन नॉट हे सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. याचा अर्थ असतो टू सॉल्व अ डिफिकल्ट प्रॉब्लेम, कठीण प्रश्न सोडवणे, कठीण परिस्थिती सोडवणे. फिश इन ट्रबल्ड वॉटर्स, टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ डिफिकल्ट सिच्युएशन, कठीण परिस्थितीचा फायदा घेणे. आणि क्लीन दी ऑगियन्स टेबल्सचा अर्थ असतो ऑगियन्स टेबल्स म्हणजे डिसऑनेस्ट बिहेवियर, करप्शन. अँड क्लीन दी ऑगियन्स टेबल्स भ्रष्टाचार थांबवणे, क्लिअर दी करप्शन, रिमूव्ह करप्शन. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रिमूव्ह करप्शन, क्लीन दी ऑगियन्स टेबल्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दी मॅनेजर कीप्स दी वर्क पेंडिंग, चेंज दी व्हॉइस. तर सेंटेन्समध्ये कीप्स आले, V1 आले. ॲक्टिव्हमधलं V1 पॅसिव्हमध्ये कशात चेंज होते? तर ॲम किंवा इज किंवा आर प्लस V3मध्ये. दी वर्क सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्ब येईल, इज येईल. इज केप्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर आर बीइंग केप्ट, हॅज बीन केप्ट, वॉज केप्ट. BCD एलिमिनेट होतील. ऑप्शन एमध्ये आहे इज केप्ट, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर.
दी वर्क इज केप्ट पेंडिंग बाय द मॅनेजर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. डिलेमा, फॅटॅलिटी, क्रायसिस, कार्नेज, डिझास्टर. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा डिलेमा. स्पेलिंग करेक्शनमध्ये सुद्धाही खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर डिलेमाचा अर्थ असतो कोंडी, पेच प्रसंग, कन्फ्युजन, पझल, ट्रिकी सिच्युएशन, ऑकवर्ड सिच्युएशन. क्रायसिस येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रायसिस म्हणजे संकट, आणीबाणी. ठीक आहे. डिलेमा. व्हॉट इज फॅटॅलिटी? मृत्यू. कार्नेज म्हणजे काय? तर कार्नेजचा अर्थ असतो कत्तल, नरसंहार, मॅसेकर, हत्याकांड. डिझास्टर आपत्ती, हॅवॉक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. मॅटिक्युलस, आर्टिसन, इमॅक्युलेट, पॅट्रियॉट. वन हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. बारीक सारीक गोष्टींबद्दल फार जागरूक असणारा. तर मेटिक्युलस म्हणतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आर्टिसन कुशल कारागीर. इमॅक्युलेट निर्दोष, ब्लेमलेस, फ्लॉलेस, फॉल्टलेस. पॅट्रियॉट देशभक्त, ए पर्सन हू लव्ज हिज कंट्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ड्रेड सिक्युरिटी, टेरर, सेफ्टी, रेफ्यूज. सिनोनिम ऑफ ड्रेड. तर ड्रेड म्हणजे भीती. काय येईल सिनोनिम? टेरर. ऑप्शन बी. टेररचा अर्थ असतो भीती, दहशत, फिअर. ठीक आहे. व्हॉट इज रेफ्यूज? तर शेल्टर, आश्रय, आसरा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. शी प्रोटेस्ट डॅश डिस्क्रिमिनेशन. अगेन्स्ट, फ्रॉम, टू, फॉर. प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे. काय येईल करेक्ट प्रेपोजिशन? शी प्रोटेस्ट डॅश डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन भेदभाव. प्रोटेस्ट उठाव करणे. तिने भेदभावाच्या विरोधात उठाव केला. प्रोटेस्ट अगेन्स्ट येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. विरोधात म्हणजे अगेन्स्ट. प्रोटेस्ट अगेन्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रणजित डॅश इज विंडो लास्ट नाईट. हॅज क्लोज्ड और क्लोजेस. रणजित डॅश इज विंडो लास्ट नाईट. तर लास्ट नाईट कोणता टेन्स आहे? भूतकाळात घडलेली घटना आहे. सिम्पल पास्ट टेन्स आहे. हॅज क्लोजेस एलिमिनेट होतील. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रणजित क्लोज्ड हिज विंडो लास्ट नाईट. सिम्पल पास्ट V2. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. टू, फॉर, ॲट, ऑफ. हा सुद्धा प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. स्टिंग्स मीन्स चावणे, डंख मारणे. तर नेहमी लक्षात ठेवा ॲलर्जिक नंतर टू हे फिक्स प्रेपोजिशन येते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. द चाइल्ड इज ॲलर्जिक टू इन्सेक्ट स्टिंग्स. ठीक आहे. ॲलर्जिक टू. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate synonym of the underlined word in the context of this sentence. The nexus between the two gangs is known to everyone. Affinity, conflict, rudiment, connection. नेक्ससचं सिनोनिम. तर काय असते नेक्सस म्हणजे? तर याचा अर्थ असतो परस्पर संबंध, कनेक्शन, स्ट्रॉंग मॅच. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. कनेक्शन, संबंध, रिलेशन, नेक्सस. ठीक आहे. व्हॉट इज ॲफिनिटी? तर ओढ, आत्मीयता, आवड, ॲफिनिटी. कन्फ्लिक्ट, स्ट्रगल, संघर्ष, फाईट. रुडिमेंटचा अर्थ होतो फाउंडेशन, बेसिक्स, फंडामेंटल्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. द फॅमिली वॉज इन ए स्टेट ऑफ डॅश. पेन्युरीचं अँटोनिम. इनसफिशियन्सी, डेस्टिट्यूशन, डर्थ, एफ्लुएन्स. तर पेन्युरी म्हणजे काय? दारिद्र्य, गरिबी. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर ॲफ्लुएन्स. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲफ्लुएन्सचा अर्थ असतो श्रीमंती, संपन्नता, वेल्थ, फॉर्च्यून, प्लेंटी. ठीक आहे. ॲफ्लुएन्ससुद्धा खूप वेळा सिनोनिम अँटोनिममध्ये विचारण्यात येतो.
व्हॉट इज इनसफिशियन्सी? अपुरेपणा, इनॲडक्वेट हे सिनोनिम येईल पेन्युरीचं. डेस्टिट्यूशन, निराधार. डर्थ, कमतरता हे सुद्धा सिनोनिम येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वेन आय डॅश द स्टेशन द ट्रेन डॅश. तर टेन्सच्या या रूलवर प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो. वेन आय डॅश द स्टेशन द ट्रेन डॅश. मोस्ट इम्पॉर्टंट टेन्सचा रूल आहे या. काय येईल करेक्ट आन्सर? रीच, लिव्ज, रीच, हॅड लेफ्ट, रीच, लिव्ह, रीच, हॅड लेफ्ट. जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ट्रेन आधीच निघालेली होती. तर आपण पाहिलं होतं भूतकाळात एकापाठोपाठ एक दोन घटना जेव्हा घडतात तेव्हा फर्स्ट घटना असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि सेकंड घटना असते सिम्पल पास्टमध्ये. फर्स्ट घटना पूर्ण भूतकाळ, सेकंड घटना साधा भूतकाळ. तर आधी आम्ही स्टेशनवर पोहोचलो की आधी ट्रेन सुटली? तर आधी ट्रेन सुटली. फर्स्ट घटना येईल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये येईल. पास्ट परफेक्टची रचना हॅड प्लस V3, हॅड लेफ्ट. हॅड लेफ्ट आहे ऑप्शन बीमध्ये आणि ऑप्शन डीमध्ये. ए आणि सी एलिमिनेट होतील. आम्ही स्टेशनवर पोहोचलो. सेकंड घटना सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट म्हणजे V2. ऑप्शन डीमध्ये V1 आले रीच, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. V2 आहे रीच्ड, सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वेन आय रीच द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. ठीक आहे. फर्स्ट घटना पास्ट परफेक्ट, सेकंड घटना सिम्पल पास्ट. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.